नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीला भगवान शिवांचे व्रत करून मनोभावे विधिवत महादेवांची व शिवलिंगाची पूजा केली जाते. हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शिवपार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते. जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्यांच्यावरती महादेवांची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात. महादेव पार्वतींचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवांचे व्रत पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या 3 स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये. मोठा अनर्थ घडेल. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना आहे. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचं व सेवेचं फळ मिळतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये. त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती सदैव राहतील. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ही व्हिडिओ माझा मिस करणार नाही. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्थीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रविवारी महाशिवरात्री आली आहे. त्यामुळे वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्प वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचं व्रत जरूर केलं पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबाइतकं पवित्र आणि महाशिवरात्रीची ही तिथी आहे. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघत आहेत पण इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांना विवाह त्यांचा जमत नसला तर इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं. लवकर त्यांच्या विवाहाचा योग जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं. महादेवांच्या पिंडीवर फक्त 1 तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक केला किंवा 1 बेलाचे पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. असं म्हटलं जातं की महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत व त्या नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, एरंडाचे फळ, बेलाचे फळ तसेच वेगवेगळ्या झाडांची पानं फळंसुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृत त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चूक घडते का ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत, ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत ना ते त्यांचा एकदम साध्या पूजेने ते प्रसन्न होतात तितकेच लवकर ते क्रोधितसुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचं पालन आपल्याला जरूर करायचं आहे. आता बघा यातला सगळा पहिल्यात नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील
अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे. त्यानंतर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालायचे नाहीत. तिसरी म्हणजे महत्त्वाची जी गोष्ट आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही. ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यायला हवी आणि व्यसन करणं टाळलं पाहिजे. त्यानंतर चौथा नियम, महादेवांच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवांची जी पिंड आहे ती पुरुष तत्वांचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला वापरतात. आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं यासाठी त्या कुंकू लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटांपासून वाचवतात. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिलं जात नाही. दुसरं कारण असं आहे, महादेवांनी वैरागी अवतार धारण केला होता, त्यामुळे गोसाव्याचा अवतार धारण केला. यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर ही चूक अजिबात इथून पुढे करू नका. पाचवा नियम म्हणजे महादेवांच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा किंवा पंचामृताचा किंवा मग तो पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा, पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमायाचना मागायची आहे आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्व का देतो किंवा त्या महत्त्वाचं स्थान का असतं? तर शंखासूर नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. सहावा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून देतात आणि त्याची पूजा करतात, पण असे अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका. ते पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवांच्या पिंडीवर मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. पुढचा सातवा नियम असा आहे, जो नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जर आपण महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो किंवा मग दह्याचा, पंचामृताचा अभिषेक करतो, त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध किंवा दही, पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा किंवा मग चांदीचा एखादा वापरू शकता, पण तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही आणि पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्याचं विष बनलं जातं आणि हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवांच्या पिंडीवर
वाहने अजिबात योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळलं तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची का, असं आवर्जून सांगितलं जातं. महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात. म्हणजे आवडीचे पदार्थ असतात नैवेद्य महादेवांचे, ते आपण अर्पण करतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजेच व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले आहेत ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हा नैवेद्य खाता येईल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. त्यानंतर 10वा नियम असा सांगितला जातो, महाशिवरात्रीचा पुढचा नियम, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही, तर दिवशी झोपणं वर्ज्य आहे. 11वा नियम हा आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे. आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपले व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचं मन दुःखी होईल, आपल्यावर कोणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. आता आपण हे पाहणार आहोत कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत उपवास करू नये. सगळ्यात पहिलं म्हणजे गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं, त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तर त्यांच्या बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे, चांगले जेवण करावे, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांना या नियमाचे पालन जरूर करावं. दुसरं म्हणजे वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचं व्रत शक्य नसेल तर, शरीरात साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल. हे व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा. मनोभावे पूजा केली, भक्ती केली तरी भगवान प्रसन्न होतात. तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती. ज्याची तब्येत ठीक नसेल, आजारी असेल तर व्रत हे करू नका, त्यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो. आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या, पूर्णपणे उपाशी राहू नका. भरपूर प्रमाणात ते पदार्थ घ्या. आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. तर या 3 व्यक्तींना शक्य नसल्यास महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल. महाशिवरात्रीच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एक तर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, एका बेलाच्या पानाला 3 पानं, म्हणजे 3 दलांचे मिळून ते 1 पान तयार होतं. त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा 3 दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मगच महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.